पंतप्रधान मोदींच्या आव्हानाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून हरताळ। सुनेत्रा पवारांचा मुंबई पुणे असा चार्टर्ड विमानानं प्रवास। शासनाचे इव्हेंट रद्द करा। सध्या पेट्रोल डिझेल वाचवण्याचे जे फोटो सेशन आणि इव्हेंट सुरू आहेत त्यातून बाहेर या। नीट प्रकरणावरून राज ठाकरे आक्रमक। राज्याच्या हितासाठी कठोर भूमिका घेण्याची मागणी। पंतप्रधान मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी। निवडणुकीच्या निकालानंतरच इंधन बचतीचं आवाहन का केलं? शरद पवारांचा सवाल। राहुल गांधींसंदर्भात फडणवीसांनी वापरलेले शब्द चुकीचे। शरद पवारांची टीका। राहुल गांधी देशातील सर्वात रिजेक्टेड माल असं वक्तव्य फडणवीसांनी केलं होतं। शासकीय अधिकाऱ्यांनी परदेश दौरे रद्द करावेत। पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राज्य शासनाकडून परिपत्रक जारी। दैनंदिन वापरात इलेक्ट्रिक वाहनं वापरण्याचं आवाहन। दिल्लीमध्ये आठवड्यातून 2 दिवस वर्क फ्रॉम होम। पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची घोषणा। खासगी संस्थांनाही घरून काम करण्याच्या सूचना। आनंद परांजपे यांच्याकडून राष्ट्रवादीच्या सर्व पदांचा राजीनामा। मला दिलेल्या जबाबदाऱ्या पार पडल्या। परांजपे यांचं वक्तव्य। विधान परिषद न मिळाल्यामुळे परांजपे नाराज असल्याची चर्चा। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आर्थिक अधिकारांमध्ये मोठे फेरबदल। आर्थिक व्यवहारांचे सर्वाधिकार आता सुनेत्रा पवार, पार्थ आणि जय पवारांकडे। आधी अजितदादांसह प्रफुल्ल पटेल त्रिवेदींकडे होते अधिकार। जिशान सिद्दीकींकडून विधान परिषदेच्या आमदारकीची इंग्रजीमधून शपथ। काही जण जाणून बुजून मराठी द्वेष्टी असल्याचं दाखवतात। मंत्री संजय शिरसाट यांची टीका। तर सगळ्या भाषा आपल्याच आहेत, जिशान सिद्दीकींचं प्रत्युत्तर। काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांची जयकुमार गोरेंना नोटीस। महिलेचं चारित्र्य हनन करण्याचा गोरेंचा हेतू असल्याचा नोटिशीमध्ये दावा। गोरेंनी 7 दिवसात माफी मागावी, अन्यथा कोर्टात जाणार। प्रणिती शिंदे आक्रमक। रुपाली चाकणकर यांची 6.5 तासांपासून ईडी चौकशी सुरू। वरळीच्या ईडी कार्यालयात चाकणकरांची चौकशी। बंदूकराजच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशीचा ससेमिरा। आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांचा उद्या मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर धडक मोर्चा। सरकारसोबतच्या बैठकीनंतर तोडगा नाहीच, राजू शेट्टींची प्रतिक्रिया। ठाकरेंची शिवसेना देखील मोर्चामध्ये सहभागी होणार। कांदा प्रश्नावरून किसान काँग्रेस आक्रमक। मुंबईत मंत्रालयाच्या बाहेर कांदा फेकत आंदोलन। पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड। गेल्या 42 महिन्यामध्ये एप्रिलमध्ये सर्वाधिक घाऊक महागाई दर। मार्चमध्ये घाऊक महागाई दर 3.88% होता, तो आता 8.30%। रोजच्या गरजेच्या वस्तू आणि इंधन ऊर्जेचे दर वाढले। मुंबईमध्ये महानगर सीएनजीच्या दरात 2 रुपयांची वाढ। आजपासून नवे दर लागू। प्रति किलो सीएनजीसाठी आता 84 रुपये मोजावे लागतील।